हॅलो व्ह्यूअर्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? बरे ना? सो आय गेस माझे व्लॉग्स आहेत ना सगळे गाडीमधनं स्टार्ट होतात. मी तुम्हाला म्हटलं ना, बाहेर हे पडावंच लागतंय. उठलो सकाळी की पडा बाहेर, काय ना काहीतरी काम येते. आता अनफॉर्च्युनेटली गाडीचं काम आलं आहे. येस, गाडीचं काम आलं आहे. माहीत नाही काय झालं आहे गाडीला, तेच आपण आता स्कॅन करायला चाललो आहे. गाडी आमच्या ओळखीचा गॅरेजवाला आहे, त्याच्याकडे चाललो आहे स्कॅन करायला. तर बघायचं आहे नक्की काय इश्यू झाला आहे. गेअरचा काहीतरी इश्यू आहे. गेअर माल फंक्शनचा एरर येतो आहे. तर तो एरर काय येतो आहे तर जस्ट पावसामुळे येत असेल. सेन्सर्स आहेत, कारण गाडीमध्ये जर कुठल्या सेन्सरला जर पाणी वगैरे लागलं असेल त्याच्यामुळे जर एरर येत असेल तर दॅट्स गुड. ते एरर डिलीट करून इश्यू रिझॉल्व्ह होऊन जाईल. जर काय इश्यू असेल गेअरचा तर बिग लॉस. असो, तर बघू, चाललो आहे गॅरेजमध्ये. सध्याला काहीतरी रोडची कंडिशन आहे सध्याला. मागे होतं तेव्हा पाणी होतं भरपूर, तिकडे भरपूर पाणी होतं. इथे तर एवढं तर नाही आहे. पाऊस सध्याला थांबला आहे, पडतच होता सकाळपासून. जेव्हा स्टार्टिंगला व्लॉग करायला चालू केलं होतं मी, असं मला खूप काय बोलू मला कळत नव्हतं. अजून पण असं नाही आहे की मला कळतं आहे, पण येस, थोडंफार तरी मला माहिती पडलं आहे की बाबा कसं बोलायचं, काय काय करायचं आहे. असं कसं बोलायचं म्हणजे काही स्क्रिप्टेड नाही आहे, पण एक असतं ना, कळत नाही काय बोलायचं, काय सांगू, हे ते असं. मग पण आता कळालं आहे कसं करायचं. बिंदास करायचं असतो, बिंदास. आपला कॅमेरा चालू करायचा, बिंदास. सगळं जे काय आहे ते सगळं बोलायचं. काय काय लोकांना आवडतं, काय काय पब्लिकला आवडतं, काय काय पब्लिकला नाही आवडत. पण असं पण नाही आहे की मी जे नाही आवडत ते बोलतोय, असं नाहीच आहे म्हणा. सॉरी, पुढे ट्रॅफिक आहे जरा, त्याच्यामुळे मध्येच मी थांबतोय बोलायचं. बरं असो, तर तेच की कधी कधी नाही कळत काय बोलायचं काय नाही बोलायचं. मग नम होऊन जाता माणूस. सो इट्स ओके. हा सरळ रोड आपला औंधला जातो, पुणे युनिव्हर्सिटी. सरळ हा वाला. आपल्याला इकडे जायचं आहे. इकडून टर्न मारला ना, खूप गर्दी असते कधी कधी इथे. एवढं ट्रॅफिक होतं ना इथे. ऑल्दो मोठा रस्ता आहे, चौक मोठा आहे, पण माहिती ना लोक किती छान गाडी चालवतात, किती छान रूल्स फॉलो करतात सगळे. तर त्याच्यामुळे मग ट्रॅफिक होतं थोडंसं. चालायचं तेवढं. हे जगताप डेअरी चौक आहे हा. तर इकडून आपल्याला परत यू टर्न घ्यायचा आहे. गाड्या थांबत नाहीत टर्न मारताना, ऑल्दो आपण तरी कुठे थांबतो. तर इथे आपलं गॅरेज आहे, हे वाला क्लासिक. चलो लेट्स गो. गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स ना कमी आहे, सो एकदम हळू घेऊन जावी लागते, नाही तर अशी घासते ना गाडी. कार कूर आवाज येतो. असं एकदम हळू न्यावी लागते गाडी. बोलो भाई, ये देखो, ये चालू करने के बाद ना, ये देखो ये वाला एरर आ रहा है. हाँ, लेकिन अभी देखो, आप चेक करो आप. बहुत बड़ा डेंजर नहीं, आप देख लो एक बार, स्कैन करके देख लेना. गाँव से गए थे क्या? नहीं, आप भी तो निकाला गाड़ी. लाइट कैसे क्या आया? क्या पता. आकाश, गाड़ी ऊपर लगा के तो ब्रो, अरे थोड़ा पीछे का दबाव कर.
तुम आगे लेके तो दबाओ तुझे अंदर ले उसे पीछे लो गाड़ी. आप पीछे लो इधर दबाता हूँ इधर आप दबाओ मैं निकाल हाँ, ठीक. इसको छोड़ के आया आगे से हा ठीक. बायाने आधीपासूनच टेन्शन देऊन ठेवलं. अरे बापरे म्हणतो, अरे बापरे अभि तो पूछो मत. तर बघू काय म्हणतोय. अरे यार अवघड आहे यार खरंच. काय ना झालं त्यात. काय सांगताय काय माहित बाबा. आय होप सो जास्त काय नसावं. तर हा गाडी काढणार, ही वाली काढतोय गाडी तो. ही वाली काढून मग आपली तिकडे लावायची. मग गाडीला सलाईन लावणार, मग चेक करणार. जर इंजेक्शनने गोळ्यांनी जर ठीक होत असेल तर गुड, वेल अँड गुड. नाहीतर मग ICU मध्ये भरती करावी लागणार आहे. आय होप सो ICU मध्ये नको आहे जायला गाडी आपली. हा अवघड आहे गाडी. निकल रहा है क्या गाडी. निघते. आपण सेन्सरचा आवाज आहे गाईस, सेन्सरचा आवाज आहे बॅकग्राऊंड. इग्नोर प्लीज. जर काय जवळ आलं तर खूप आरडाओरडा करते गाडी, कारण करायलाच पाहिजे, नाहीतर लागतात ठोकून. सो आता आपण इथे लावतोय गाडीला आणि बघू. आय होप सो काय जास्त नसावं. पाऊस तर नाही आहे. आणि आपण ना असं त्याच पर्टिक्युलर गाडीच्या शोरूममध्ये मी गाडी कधी दाखवत नाही. कुठलीच नाही आत्तापर्यंत, कुठलीच नाही दाखवली आहे गाडी. क्या पता, अभी स्कैन करके तो देखना पड़ेगा. मुझे तो ऐसा लग रहा है ये रहेगा, क्या बोलते हैं उसको, पानी भी नहीं गया रहेगा तो उड़ा देगा पानी. नहीं, कुछ उड़ाया विड़ाया नहीं, ऐसे खड़ी थी. अभी एक हफ्ते के बाद निकाल रहा हूँ गाड़ी. तो जैसे चालू किया वो एरर आया. तो मुझे ऐसा लग रहा है अगर वो सेंसर में पानी गया रहेगा तो आवाज़ रहेगा उसका. यहाँ पे चाबी रख देना. क्या हुआ. ये वाला एरर आ. लिख क्या रहा. हाँ वो लिख के आता है फिर वहाँ पे. अच्छा गया क्या वो. नहीं आ रहा ना. नहीं आया. वही तो मैं बोल रहा हूँ, अगर रहेगा तो वो कभी कभी सेंसर को पानी लगता है ना, तो थोड़ा आई थिंक सो गया रहेगा पानी, सूख भी. हाँ देखो ये वाला एरर आता, वो एरर आता है और फिर ऊपर साइन आ रहा है वो. स्कैन करने दो, सेंसर पानी नहीं गया होता है. हाँ मुझे भी वही लग रहा, क्योंकि चल तो रही है गाड़ी. क्योंकि अगर कुछ भी अगर इशू और ज़्यादा रहता तो चलती भी नहीं ना. चेतावनी दे रहा है. क्या हुआ. स्टार्ट वाला चेतावनी है. हाँ ना चेतावनी है, देख लो मुझे. स्कैन करेंगे तो समझ आ जाएगा. हाँ ना. इधर याद है आपको. हाँ वो बोले वो दूसरा ऑडी है वो देने के लिए गए, आ रहे हैं वो. हम इसको कुछ नहीं लगा सकते. वो गाड़ी लेने से वो लगाना है यहाँ पे. इसका स्कैन निकालना, इधर लगा लेना. अच्छा ठीक है. अवघड. हां
तर मी काय म्हणत होतो की मी त्याच पर्टिक्युलर शोरूममध्ये दाखवत नाही गाड्या, कारण काही फायदा नसतो त्यांना दाखवण्यात. सेमच काम करतात जे हे लोकल गॅरेजवाले करतात. आणि त्यात त्यांचं ते पास काढा. जर त्या शोरूममध्ये गेलो, पर्टिक्युलर शोरूममध्ये गेलो, त्यांचे वेगळ्या GST, वेगळं त्यांची फीज, त्यांचा पास जायचं यायचं, कटकट डोक्याची. म्हणजे हा माझा पर्सनल चॉईस आहे. मी असं नाही म्हणत की तुम्ही सगळ्यांनीच दाखवा तिथे, पण आम्ही तर इथेच दाखवतो मग कुठली का गाडी असे ना. आणि लोकल गॅरेजवाला कसा जरा भरोसेमंद होना चाहिए, वो भरोसेमंद होना चाहिए. नहीं तो जो गाड़ी है ठीक उसको भी वाट लगा देगा. हा कसा आमचा खूप ओळखीचा आहे. ऑलमोस्ट आम्हाला 10-11 वर्ष झाले आम्ही ओळखतो याला. सो आम्ही याच्याकडेच येतो गाडीची कुठलीही असो नीट करायला. कसं होतं ना, जेव्हा मी हा गेअर टाकायचा होता, समजा मी पार्कवर टाकला आहे, ओके, तर जेव्हा पण मी गेअर कुठल्याही पार्क असो, रिव्हर्स असो, न्यूट्रल असो, तर इथे ना रेड लाईट यायची. कुठल्या गेअरवरती आपण म्हणजे कुठे आपण शिफ्ट केलं आहे इथे पर्टिक्युलर नाही, रेड लाईट यायचीच इकडे अशी. आता ते लाईट येत नाही आहे, नुसतं असं कळत नाही ते कुठं आहे नक्की. सो मला याचं पण थोडं भीती आहे. आणि बघू यार काय ना समजत नाही कुठं आहे बाबा हा, काय कुठं गेला. एक असा याचा प्रॉब्लेम आहे, पटकन येत नाही, लय उशीर लावतो. असो हे असं एकंदरीत गॅरेज आहे. मागे जर बघू शकता, मला वाटतं याला फोन करावाच लागणार आहे कुठे आहे म्हणून. 1-2 तरी फोन याला करावेच लागतात. कुठे गेला ना 1-2 फोन तरी करावेच लागतात, बाबा कुठे ये लवकर, काय बोलायचं. हा बा त्याला फोन करून आपण विचारू कुठे आहे. साहब आ रहा हूँ, 5 मिनट में आ रहा हूँ. असं त्याचं 15 मिनटं चालतं, असं 5 मिनिट बोलून, 2 मिनिट में 5 मिनिट में. केलेला फोन येतोय, बघू. वैताग आहे यार सिरियसली. म्हणजे ना पावसाचं गाड्या खराब होतात म्हणून होतात. थोडं जरी पाणी इकडे तिकडे गेलं ना, चुकीच्या ठिकाणी घुसला ना पाणी, कांड होतो कांड. आला बाबा एकदाशी. चला स्कॅन करू गाडी. गियर बॉक्स खोलना पड़ेगा. काहे उसके अंदर का प्रॉब्लम है, वो डिलीट करके नहीं जा रहा. लेकिन क्या प्रॉब्लम है, क्या हुआ. वो भी अचानक से खड़ी गाड़ी को. होता है उसका भी खड़े पिकअप नहीं ले रही थी कौन सा वाला. वो गाड़ी उसके भी खड़े खराब हो गया ना. अच्छा उसका A4. नहीं A4 तो पिकअप नहीं ले, ये भी खराब हो गया ना अपना. ये Q5 देने क्या हाँ 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 वाइट वाली, ये भी खड़े वहाँ से रिजिम लगाया था. हाँ. लेकिन नहीं गाड़ी 2 साल में उसका गेयर बॉक्स ही खराब. आप कैसे जाएंगे, छोड़ो क्या. अरे ये करना पड़ेगा, छोड़ना पड़ेगा गाड़ी. इसमें डीजल कितना है यादव, ट्रायल इससे मार देता. सोडावी लागणार आहे गाडी, सोडावी लागणार आहे. मेजर इशू, सोडावी लागणार आहे. म्हणतोय गिअरबॉक्सच ओपन करावा लागेल गाडीचा. खड. अरे असं असतं खरंच. म्हणजे आठवडाभर चालवली नव्हती गाडी, आज जरा स्टार्ट करावी म्हणली, जरा एक फेरफटका मारून यावा म्हणलं. आला डायरेक्ट एररच आला.
काय होतच नाही आहे. त्याला म्हटलं डिलीट कर, तो एरर होतो आहे का बघ, पण नाही, ते ओपनच करावं लागणार आहे सगळं. काहीतरी फालतूपणा झाला आहे गाडीत. बघू आहे की नाही, देखो ना. डिलीट अगर हुआ तो हाँ 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 छुट्टी हुई है बजाई अरे बारिश. बापरे. हाँ करेंगे ना. देखो आ गया, मतलब चालू करने पे आ रहा. अब ये देखो मैं आपको एरर भी दिखा देता हूँ. बार बार करेंगे तो शॉर्ट करता है वो. यही अभी अभी डिलीट भी नहीं किया मैंने. हाँ. अभी देखो ये देखो ये क्लियर फॉल्ट देखो डिलीट होके लगी जा रहा है वापस, मतलब लगी जा रहा है, देख रहे हो. नो सिग्नल गेयर डिस्प्ले रिफ्लेक्टर लेवल इलेक्ट्रॉनिक. ये देखो इंजन स्पीड है 6 नो सिग्नल. कुछ तो पार्ट खराब हुआ है. फिर इसको क्लियर होल्ड करेंगे. आ जा रहा, डिलीट हो रहा नहीं. अब ये चीज़ बताओ उनको आप. ये 2 एरर है, एक ही एरर है ये. अभी 4 आए थे टोटल, तो 2 बचे हुए. अच्छा. हाँ अब रनिंग पे और आ जाएंगे. कौन सा क्या है. चला यार तू. तो चलाने का गाड़ी ये सिक्स से भाई लफड़ा आता है रोक्स को. अभी नहीं इतना जल्दी, लेकिन आता है. बोलने का अभी सीधे हाय गाइस. क्या बोलते हैं गाइस, बोलते क्या बोलते हैं. गाइस ही बोलते हैं. गाइस बोलना पड़ता है. माय ब्लॉग चैनल. माय ब्लॉग चॅनल. वेलकम टू माय ब्लॉग. अच्छा ऐसा बोलते. हा अनफॉर्च्युनेटली एरर तर काही डिलीट होत नाही आहे. आपल्याला गाडी ठेवावीच लागणार आहे इकडे. मग तो ठेवून तो गेअरबॉक्स काढून त्या गेअरमध्ये काय इश्यू आहे ते तो चेक करणार आहे. कारण त्याचं असं म्हणणं आहे की ही 7 स्पीड ऑटोमॅटिक गाडी आहे. सो गेअर पडत नाही आहे बोलला तो. आणि ते कळणार पण नाही कुठल्या गेअरवरती चालली आहे गाडी. समजा कुठे एकदम लांब गेलो तर मग इश्यू देईल गाडी. गेअरच पडत नाही आहे, मग अजूनच दुसरे कुठले एरर फेकायला चालू करेल ती. सो त्यापेक्षा ते चेक केलेलंच बरं आहे, तसं त्याचं म्हणणं आहे. सो एरर पण डिलीट होत नाही आहे. मग तो चेक करून तो सांगेल. मग सांगून चांगलाच फटका आहे मग पैशांचा. खरंच लक्झरीज गाडी पाळणं म्हणजे ना हा कठीण आहे, कठीण. बघू आता. तो तर त्याच्या मुलाला सोडायला गेला आहे. लहान मुलगा आहे त्याचा. शाळेत सोडायला गेला आहे त्याला. 10 मिनिटांनी येतो म्हटला. मग तो मला सोडेल. त्याच्या आतमध्ये जर हा पाऊस थांबला तर मग मी कॅब करून जाईन. जर नाही थांबला तर मला थांबावंच लागेल. मग तो सोडेल. एक कस्टमरची गाडी आहे, त्याकडे गाड्या अवेलेबल असतात, तो देतो मला. सध्याला तर अवेलेबल नाही आहे त्याच्याकडे गाडी. मग तो येईल. कस्टमरची एक गाडी आहे, ट्रायल घ्यायची त्या कस्टमरच्या गाडीची. मग ते ट्रायल पण घेईल, मला सोडेल पण. संत तुकाराम महाराजांची पालखी सगळंच आहे ना किट्टू. शकले तर काय जास्त बोलता येणार नाही. चला
काय काय बोलता पण नाही. मला ऐकू पण येईल का नाही काय माहीत, मी तर माहीत नाही ऐकला. सांगतो मी ते बाहेर गेलं की मी तुम्हाला सांगतो. एवढी गर्दी आहे ना इथे आता सध्याला, खूप पूर्ण बंद केलं ना. रोड ऑलमोस्ट सगळीकडनं बंद आहे, काय काय ठिकाणी चालू आहे. तिकडे कसं आहे, इथे जे काय लोकल आहेत, लोकल्स जे आहेत ते इथे पाण्याची बॉटल डिस्ट्रीब्यूट करतात. जे पण वारकरी आहेत त्यांना खायला घालतात, खायला देतात. आणि जे पण काय आहे त्यांच्याकडनं जे पण काय सेवा होईल ती सेवा करतात. एकंदरीत असं आहे. तर पावसामुळे तर काय जास्त मला वाटत नाही. खेळण्यांची दुकानं लागली, जेवढे लागलेत मी तुम्हाला दाखवतो. ₹200 क्रॉप इकडे भेटतील, इकडे भेटतील, इकडे भेटतील. म्हणजे माझं असं आहे ना, जर तुम्हाला स्वस्तात जर चांगली वस्तू भेटत असेल तर ते घेऊन टाका. आणि अजून एक जर तुम्हाला जर तुम्ही ब्रँड घेतला 3,000-4,000 घालून, तर ते तुम्हाला असं वाटतं की नाही टिकायला पाहिजे, टिकूनच पाहिजे. पण ₹200 तुम्हाला 300-200 रुपयामध्ये जर तुम्हाला भेटत असेल तर 6 महिने जरी गेलं ते तुम्हाला दुसरं घेता येतं ना. आता इथे ब्लॉग काढतो ना, तर लोक खूप असे बघत असतात ना की काय बोलत असतात, काय काढतो कळत नाही. हां, तर मी हे म्हणत होतो, जर तुम्ही ब्रँड कुठला घेतला तर तुम्हाला असं वाटतं की ते कमीत कमी 3-4 वर्ष चालायला पाहिजे, हा ना. कुठं खराब झालं तर ते आपल्यालाच मनस्ताप होतं. पण तुम्ही जर तीच वस्तू तुम्हाला 200-300 रुपयामध्ये भेटली आणि ती 6 महिने चालते तुमच्या ठिकाणावरती, आणि ती टिकली 6 महिने, चांगलंच आहे ना. ते दुसरं घेता येतं लगेच, आपल्याला रिग्रेट फील होत नाही, पण खुश, सगळेच खुश. मी ॲक्च्युली ब्लॉग बंद केला होता. या शूटच्या अगोदर मी ब्लॉग माझा पूर्ण बंदच करून टाकला होता. बंद म्हणजे बाय वगैरे बोलून मी हे केलं होतं. पण नंतर मग घरच्याने असं सांगितलं की आपल्याला जायचं आहे, यात्रा आहे, तर यात्रेत जायचं आहे आपल्याला तुकाराम महाराजांच्या पालखीला. म्हणून मग म्हटलं अरे चला, त्याला काहीतरी भेटलं आहे, काहीतरी आता नवीन दाखवायला भेटलं आहे, नवीन शूट करायला भेटलं आहे, तर तुम्हालाही दाखवू कसं काय असतं. सॉरी मीच बोलत राहिलो, मी तुम्हाला दाखवतो कसं. तर इथं खूप गर्दी असते, पण पाणी वगैरे खूप साठलं नाही इथे. कोणी इथे जास्त पोलिसांनी पण थांबून दिलं नाही आहे. पण झालं तर त्या रस्त्याला गर्दी असते. मागच्या वर्षी खूप गर्दी होती, यावर्षी पावसामुळे तर खूप कमीच गर्दी मला बघायला मिळते. आणि गाड्या पण खूप कमी आहेत इकडे. बघू आपण त्या पुढच्या इकडे एक रस्ता आहे या साईडला, त्या रस्त्याला आपण जाऊन बघू. जर असेल तर चांगलं, इकडे पण शॉपिंग करण्यासाठी खूप असतं भरपूर काही. हा जो ब्लॉग आहे ना, हा कदाचित मोठा होऊ शकतो ब्लॉग, कारण मी बरंच काय काय इकडचं दाखवणार आहे. बरंच म्हणजे जेवढं आहे तेवढं दाखवणार आहे, ते सांगता येत नाही. म्हणून मी आधीच सांगितलं की हा ब्लॉग मोठा होऊ शकतो, कारण ती आकुर्डी आहे काय तर मी सांगतो. आकुर्डीमध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी येते. तर पालखीमध्ये तर खूप गर्दी होती, दर्शन तर झालं, मला ते दाखवता नाही आलं.
कारण अपोजिट साईडनं पण तेवढेच लोक येत होते आणि इथून पण तेवढेच लोक आहेत, म्हणून काही नीट मला पालखी तर दाखवता आली नाही. म्हणून पटकन दर्शन घेतलं. माझ्याकडे माझी मुलगी पण होती, सो मला नीट ते शूट करता आलं नाही. तर जो मी रस्ता सांगत होतो तुम्हाला, जिकडे ॲक्च्युली पालखी सॉरी नॉट पालखी, ॲक्च्युली जिकडे गाड्या लागतात खेळण्यांच्या वगैरे जे पण काय ते हेवालं तिथे लागतात गाड्या. इथून चालू होतो त्या एंडपासून, त्या म्हणजे म्हासाकानच्या चौकापासून ते खंडोबा माळापर्यंत तिथपर्यंत पालखी असते. सॉरी सारखं पालखी दिसतो ना, तिथपर्यंत जत्रा भरलेली असते. सो बघूया अशी ते साड्या म्हणा, कानातलं म्हणा, नाकातलं म्हणा, गळ्यातलं म्हणा, उषा, चड्ड्या, बरमुडे, सगळं 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 असतं. सगळं मिळतं, सगळं मिळतं. तर इथे असं खेळण्यांचे लागलेले असतात. जे बनवतं त्या स्पॉटपासून, त्या एंडपासून ते या एंडपर्यंत. तिकडे गेलो नाही. 50 रुपये, 100 रुपये, 20 रुपये, स्वस्त. सगळं स्वस्त असतं, सगळं स्वस्त असतं. इकडे असे चालू असतात, इथनं वारकरी जात असतात. गाय जर माझा आवाज येत नसेल तर आय एम सॉरी. मी प्रयत्न करेन माझा आवाज थोडा लाऊड असावा. जसं मी सांगितलं, मी प्रयत्न करेन. फक्त असं हे नाही सांगू शकत. जर माझा आवाज येत नसेल तर आय एम रिअली व्हेरी सॉरी. हार्दिक स्वागत. मला काय मी जे पण काय बोलू ते तुम्हाला ऐकू येईल का नाही, आय डोंट नो. परत रिपीट करतो. आणि ते फक्त वारकरीच नाहीत, बाकीचे पण लोक खातात इकडे. असं नाही आहे की फक्त वारकऱ्यांसाठीच आहे, बाकी जे पण कोण गरीब वगैरे असतील तेही खातात. पण प्रॉब्लेम असा आहे ना, आजचे दिवस खातात आणि जेव्हा हे जातात उद्या पहाटे खूप कचरा झालेला असतो. ॲक्च्युली खूप कचरा झालेला असतो इकडे, मजबूत कचरा झालेला असतो. कारण किती तुम्ही डस्टबिन ठेवून त्या डस्टबिनमध्ये तर ते डस्टबिन ओव्हरफ्लो होतं, मग ते इकडे टाक तिकडे टाक कुठेही टाकतात. तर ते असतं बऱ्याच काय काय बघा इकडे. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की म्हणजे प्रत्येक ठिकाणी 2-2 मिनटं पण नाही, 1-1 मिनटाच्या अंतरावरती खायला दिले लोकांना. काय ना काहीतरी चांगलं खायला आहे. म्हणजे आम्ही पण असतो तर ऑब्वियसली आम्ही पण केलं असतं काय ना काहीतरी. पण अनफॉर्च्युनेटली आम्ही नाही आहे तिथे राहत आता. आम्ही दरवर्षी आम्ही येतोच पालखीला. दरवर्षी काय ना काहीतरी वेगळ्या यांची अरेंजमेंट असते. पोलिसांची म्हणा, तर हे जे गाड्या लावतात खेळण्यांचं वगैरे त्यासाठी म्हणा, रोज वेगवेगळी अरेंजमेंट असतेच. पण इकडून तिकडून रस्ता बंद असतो. पण जे इकडे आहेत जे इथे राहतात फक्त त्यांच्यासाठी थोडासा रस्ता ओपन असतो. तर मग त्या एंडपासून म्हणजे म्हासाकान चौकापासून ते खंडोबा माळापर्यंत बंदच असतं. सगळे लोक वेगवेगळे खायला देतात. जसे काय दाल खिचडी देतात, कोण नुसतं पाण्याची बॉटल्स देतात, कोण फक्त बिस्किटचे पुडे देतात. तर मी तुम्हाला मगाशी म्हणत होतं ना म्हासाकान चौक, तो हा चौक आहे. हा आहे म्हासाकान चौक. कारण इकडे म्हासाकान म्हणून स्कूल कॉलेज आहे, म्हणून ह्या चौकाचं नाव म्हासाकान चौक असं नाव आहे. आणि जो दुसरा एंड आहे तो आहे खंडोबा माळा. कारण तिकडे खंडोबा देवाचं मंदिर आहे, खूप जुनं. त्यामुळे त्याला खंडोबा माळ असं म्हणतात. आपली गाडी आपण तिकडे लावली आहे कारण इथे एवढं ट्रॅफिक असताना गाडी लावायला पण जागा नसते. आणि इथे मोफत वारकऱ्यांसाठी चेकअप पण आहे. हे बघा हे वाला
इकडे आहे तिकडे सगळं चेकअप पण होतं, हेल्थ चेकअपचं सांगतो. हेल्थ चेकअप पण होतं इकडे. आणि जे मी तुम्हाला शाळा सांगत होतो माझा काय ही आहे. तर ह्या शाळेत वारकऱ्यांना राहायला पण नसतं, खूप आधीपासून आहे ते. तर वारकऱ्यांना इथे राहायला वगैरे खायला पण असतं. चला आपलं दर्शन वगैरे तर झालेलं आहे. एक गाडी नाही नीट झाली, दुसरी गाडी बंद पडली. ही वाली काय झालं आज, काय कोणाची नजर लागली काय कळत नाही आहे यार. तेच ट्राय करत होतो स्टार्ट करायचं, ती पण स्टार्ट होत नाही आहे. जो गॅरेजवाला आहे तो पण बोलला की त्याला आता गाडी तो येणार 2 व्हीलरमधून, जेव्हा पाऊस थांबेल तेव्हा जे काय अवजार आहेत ते जे तो घेऊन येणार, मग चेक करणार, पण त्याला उशीर लागणार आहे. अरे यार सिरियसली म्हणजे काय ना अवघड आहे. असं गाईज हा चहायला कोणाचं तोंड बघितलं होतं काय नाही सकाळी सकाळी. बघू सांगेन तुम्हाला काय झालं होतं या गाडीला. तरी त्या गाडीचं तर सगळं उदासच झालं आहे. त्याचा काहीतरी पार्ट गेला, तो चेंज करावा लागणार आहे पार्ट. ह्याचं तर बघावं लागेल आता, बघू. एनिवेज मी हा ब्लॉग इथेच थांबवतो. मी सांगेन तुम्हाला की नक्की काय झालं होतं, ह्या गाडीला तरी काय झालं होतं. ह्या गाडीचं तर बघू, ह्या गाडीला नक्की काय झालं माहीत नाही. सो मी सांगेन तुम्हाला. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सो टेक केअर गाईज, टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड ऑफ युअर व्हेकल ॲज वेल. चलो बाय.